नमस्ते मंडळी। तर आज मी तुम्हाला ना एकदम साधी सोपी अशी आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये ही भाजी तुम्ही ना टिफिनमध्ये झटपट अशी बनवून देऊ शकता अशी भाजी दाखवणार आहे। तर इथे मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे। तेल चांगलं ना गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण ना बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडा जास्तीचा घालायचा म्हणजे भाजीला चांगली चव येते। कांदा आता आपण ना हा चांगला कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा मी चांगला तेलामध्ये परतून घेतलाय। त्यानंतर इथे मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला। तर इथे मी हा 1 चमचा घातलाय आणि त्यात अजून थोडासा मी घालते। तर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुम्ही तुमच्याकडे असलेला जो घरगुती मसाला असेल ना तो घातला तरीही चालेल। तर कांदा मसाला हा याची ना टेस्ट खूप छान येते म्हणून मी हा घातलेला आहे। असेच ना मी बरेचसे रेसिपी चॅनलवरती ना अपलोड केलेले आहे। तुम्ही जर पाहिला नसाल ना तर नक्की पहा आणि माझ्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या। तर इथे मी हे बघा कांदा आणि मसाला चांगला परतून घेतलेला आहे। थोडीशी आपण ना त्याच्यामध्ये हळद सुद्धा घालूया। अशी भाजी ना आजपर्यंत चॅनलवरती कोणी दाखवली नसेल एवढी सोपी मी भाजी तुम्हाला मी आज दाखवणार आहे। जर रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्हाला कुठल्या दुसऱ्या रेसिपी जर आवडत असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मग मी तुम्हाला ते रेसिपी करून दाखवायचा प्रयत्न करेन। इथे मी कांदा आणि मसाला चांगला परतून घेतला आहे। त्याच्यामध्ये हे बटाटा आणि वांग मी घातलेलं आहे। आता आपण हे असं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण ना कांदा लसूण मसाला घातलेला आहे ना त्यामुळे याच्यामध्ये ना मीठ थोडंसंच मी घालणार आहे, जास्त घालणार नाही आहे। त्या कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं, जास्त आपण घातलं ना तर हे खारट होऊ शकतं। थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया। आता मीठ घालून पण मी मिक्स करून घेते। फक्त 4 ते 5 साहित्यामध्ये हे आपली भाजी तयार होते आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। आता ना या भाजीमध्ये ना बटाटा आपण घातलाय ना त्यामुळे आपण ना थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं। फक्त छोटे 2 ते 3 चमचे पाणी घालायचं। आता मी हे थोडंसं मिक्स करून घेते। आता याच्यावरती आपण ना 5 मिनिटासाठी हे झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपण खोलून पाहूया, भाजी आपली तयार झालेली आहे। खूपच छान तयार झालेली आहे। फक्त आपण आता याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। कूट घालून झाल्यानंतर आपण हे ना मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपली ही साधी सोपी अशी बटाटा आणि वांग्याची भाजी तयार झालेली आहे।